सो स्टुडंट नाव लेट्स सी अवर फोर्थ प्रॉब्लेम. आता यामध्ये बघा आपल्याला डायग्राम दिलेली आहे. सिमिलर प्रॉब्लेम आहे मागच्या प्रॉब्लेम सारखाच. इन फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी, म्हणजे ए ही बी ला पॅरलल आहे आणि एल जी आहे ही ट्रान्सव्हर्सल आहे या दोन लाईनची, असं दिलेलं आहे. आणि यामध्ये काही अँगल्स दिलेले आहेत, एक्स वाय आणि झेड, आणि 105 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. सो आपल्याला बाकीचे अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. तर बघा आता डायग्रामला बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात आलं असेल की 105 आणि झेड हे कोणत्या प्रकारचे अँगल आहेत? लिनियर पेअर अँगल आहेत, कारण एका रेषेवर तयार झालेत म्हणून याला लिनियर पेअर अँगल म्हणणार. आणि या दोन्हीची ऍडिशन ही 180 असते. सो आता इथे आपण लिहून घेऊ. बघा, अँगल झेड अँड 105 डिग्री अँगल हे दोन्ही काय आहेत? हे दोन अँगल जे आहेत आर लिनियर पेअर अँगल्स. ठीक आहे. सो आता या दोघांची ऍडिशन जी आहे अँगल झेड प्लस 105 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री होते. ठीक आहे. सो अँगल झेड इक्वल टू काय होईल मग? 180 डिग्री, आणि हा प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर मायनस मध्ये होतो. सो यांची जर आपण सबट्रॅक्शन करतो तर अँगल झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळते. सो यांची सबट्रॅक्शन येते इथे आता बघा 75 डिग्री. सो अशा प्रकारे आपल्याला हा अँगल मिळालेला आहे. तर स्टुडंट आता बघा झेड मिळालेला आहे 75 डिग्री. त्यानंतर बघा आता अँगल 105 आणि एक्स हे दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, कारण दोन्ही काय करतात, एकाच ट्रान्सव्हर्सल वर तयार झालेत, एकाच साईडला आहेत आणि दोन्ही एका साईडला फेस करत आहेत. सो नाव इथे लिहिणार मी अँगल एक्स अँड अँगल 105 डिग्री आर करस्पॉन्डिंग अँगल. आलं लक्षात? आहे करस्पॉन्डिंग काय आहेत, कारण हे एकाच ट्रान्सव्हर्सल वर फॉर्म झालेले आहेत. ठीक आहे. आर करस्पॉन्डिंग अँगल्स असं मी लिहिणार. देअरफॉर अँगल एक्स इक्वल टू 105 डिग्री. सो ही आपल्याला एक्स ची व्हॅल्यू सुद्धा मिळालेली आहे. त्यानंतर बघा एक्स आणि वाय या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? आता तुम्हाला लक्षात आलं असेल या दोघांमध्ये काय रिलेशन आहे. बघा काय आहे दोघांमध्ये रिलेशन. हे दोन्ही एकमेकाला व्हर्टिकली अपोजिट आहेत म्हणून हे दोन्ही इक्वल असणार. अँगल एक्स इक्वल टू अँगल वाय, आणि रिझन काय आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल. देअरफॉर अँगल वाय इक्वल्स टू ऑल्सो 105 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला एक्स आणि वाय जे अँगल आहेत 105 डिग्रीचे मिळाले आहेत, आणि अँगल झेड जो आहे तो 75 डिग्रीचा आहे. तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतात. हा झाला आपला फोर्थ प्रॉब्लेम. आता बघू आपला लास्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5. त्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट कम्प्लीट होतो.